मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरं तमगोचरम् गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आपला विषय चालला होता की ईश्वर सगळीकडे व्यापून आहे आणि जगाला दुसरं म्हणजे जग हे अध्यस्त आहे. ते अध्यस्त जे असतं ते अधिष्ठान रूपच असतं कायम. अधिष्ठानाहून कधीही अध्यस्त वेगळं नसतं. म्हणजे जो सर्प आहे तो रज्जूहून वेगळा नाहीये. कधीही तो वेगळा नव्हता, आणखी वेगळा असणारच नाहीये. तो रज्जू रूपच आहे कायम. रज्जू काढली तर सर्प दिसणार नाहीये, सर्प गेला तर रज्जू आहेच. रज्जूचं अस्तित्व कायम आहे, तिला स्वतंत्र अस्तित्व आहे. पण सर्पाला मात्र त्याचं अस्तित्व त्या रज्जूच्या अस्तित्वावरती अवलंबून आहे. याला म्हणतात की जे अध्यस्त असतं तर ते अवलंबून असतं आणि अधिष्ठान आहे तर ते पूर्णपणे स्वतंत्र असतं म्हणूया. यालाच दुसऱ्या भाषेत असं म्हणता येतं की जे स्वतंत्र असतं त्याचा अन्वय असतो. आणखीन जे असं कोणावरती तरी अवलंबून असतं तर त्याचा व्यतिरेक असतो. म्हणजे ते बाजूला करता येतं विचाराने किंवा प्रत्यक्षात, ते बाजूला करता येतं. फुलाच्या माळेतला दोरा आपल्याला काढून टाकता येत नाही, मग माळच राहत नाही. पण फुलं मात्र आपल्याला बाजूला करता येतात, सरकवता येतात. म्हणून फुलांचा व्यतिरेक असतो. फुलांचा माळेचं अस्तित्व हे दोऱ्यावरती अवलंबून आहे. दोरा सगळीकडे आहे व्यापून. तसंच तेच आपल्याला इथेही लावता येतं की जे अध्यस्त असतं तर त्याचा व्यतिरेक असतो, म्हणजे ते बाजूला करता येतं विचारांनी. जग आपल्याला बाजूला सारता येणार नाही, पण ते विचारांनी आपल्याला बाजूला करता येईल. पण त्याचा जो त्याच्यातून सगळ्यातनं जो व्यापून आहे, त्याच्यातला जो जॉईनिंग थ्रेड म्हणूया, दोरा म्हणूया, ज्याच्यावरती ह्या जगाचं अस्तित्व अवलंबून आहे, असं जे आहे ते कधीही काढून टाकता येणार नाही. ते अधिष्ठान आहे, त्याचा अन्वय आहे. अन्वय आहे म्हणजे सगळीकडे ते व्यापून आहे. म्हणून जे 237व्या मध्ये म्हटलंय की आता पृथक नास्ति जगत परात्मनः पृथक प्रतीती असतु मृषा गुणाधिपत. म्हणजे जग जे आहे ते परमात्म्याहून म्हणजे परब्रह्माहून वेगळं नाही, केवळ आरोपित आहे. ते जे आरोपित असतं ते त्या मूळ जे आहे ज्याच्यावरती आरोप होतो त्याच्याहून कधीही भिन्न नसतं. हे इथे परत परत आपल्याला सांगताय की जे अधिष्ठान आहे तेच त्या आरोपाच्या रूपाने भासतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे जे जग आहे ब्रह्मच जगाच्या रूपाने भासत आहे. याला माऊलींच्या भाषेत जग हे वस्तुप्रभा म्हणतायत. या सगळ्या आपल्याला जुळवून घ्यायच्या असतात. हे वेगळं नाहीये, फक्त भाषा वेगळी आहे, फक्त शब्द वेगळे आहेत. जे तत्वज्ञान आहे ते तेच आहे, त्याच्यात कुठेही भिन्न नाहीये. प्रत्येक जण स्वतःच्या अनुभवाच्या दृष्टीने म्हणूया किंवा त्याला त्यावेळेस जे स्फुरेल तर त्यानुसार त्याचं वर्णन करत असतो. वस्तुतः पाहायला गेलं तर प्रत्येक जण तेच सांगताय. जग हे वस्तुप्रभा म्हणा,
नाहीतर परमात्म्याहून वेगळं नाही म्हणा, अध्यस्त म्हणा, जग झालेलंच नाही म्हणा, सगळं जे आहे अजातवाद म्हणा, सगळे एकच आहे. विवर्तवाद काही वेगळा नाही आहे अजातवादाहून. कारण विवर्तवादात जग हे भ्रमरूप आहे, पण आपल्याला आहे ना वास्तव. भ्रमरूप का असेना पण आमचं जग आहे, हे बरं वाटतं जास्त, म्हणून त्याला विवर्त रूप म्हणायला लागतं, अध्यास म्हणायला लागतं. पण केवळ कल्पनेची सृष्टी झाली असं असल्यामुळे कल्पना कधीतरी सत्य असते का? आपली तरी कधीच सत्य होत नाही. ती कल्पनाच असते ती शेवटी. कल्पना म्हणजे मनोमय सृष्टी. ती मनोमय सृष्टी ही मनातच राहणार आहे, ती प्रत्यक्षात कशी येईल? तसंच असतं हे, की ही जी सृष्टी आहे ही केवळ कल्पनेची झालेली आहे, तर त्यामुळे अधिष्ठान सत्य आहे, सृष्टी सत्य नाही. हे अगदी पक्क सगळ्या बाजूने विचार केला तरी हे लक्षात येतं. म्हणून मग पुढे सांगतायत की भ्रांतस्य यद्यत भ्रमतः प्रतीतं ब्रह्मैव तद्रजतं हि शुक्ती इदंतया ब्रह्म सदैव रूप्यते त्वारोपितं ब्रह्मणि नाम मात्र. म्हणजे जो भ्रांत आहे, भ्रमिष्ट आहे, आपल्याला स्वतःला भ्रमिष्ठ म्हणून घ्यायला बरं नाही वाटत, पण आपण भ्रमिष्ठच आहोत. कारण आपण या भ्रमाला सत्य मानून चाललो. जर का भ्रम हे भ्रम आहे हे आपल्याला पटलं, आपल्याला कळलं, आतमध्ये पचलं, तर आपण भ्रमिष्ठ राहणार नाही. त्या भ्रमाची आपण मजा घेऊ. कौतुक तूप आहे संचिताचे, या पद्धतीने. कशी मजा आहे, कसं जग होत आहे, कसा माझी कल्पना आहे, या पद्धतीने आपण त्याचं जस्ट एन्जॉय, त्याच्या पलीकडे काही नाही राहत. पण आपण भ्रमिष्ठ आहोत हेच आपण आधी स्वीकारायला तयार होत नाही. ज्याला वेड लागलेलं असतं ना, तर पुष्कळ वेळा तो स्वतःला कोणीतरी दुसरा समजायला लागतो. त्याला बाकी काही दुसऱ्यांच्या बद्दलही भ्रम व्हायला लागतात. शत्रू असलेला मित्र वाटायला लागतो, मित्र असलेला शत्रू वाटायला लागतो, काहीही होऊ शकतात भ्रम. जे जिथे नाहीये ते भासायला लागतं. आपण सगळे त्याच पद्धतीने आहोत, भ्रमिष्ठच आहोत. पण जरी त्याला दुसरं काहीतरी भासत असलं तरी वास्तविक जे जसं आहे ते तसंच असतं ना. आणि त्या वेड्याला मग औषध काहीतरी उपचार करायला लागतात, कधी कधी शॉक सुद्धा द्यायला लागतात. तसंच ईश्वर आपल्याला जागेवर आणण्यात दुःखाचे शॉक देतो, म्हणजे आपल्याला तो जागेवरती आणायचा प्रयत्न करतो. जेव्हा शॉक आपल्याला बसतात एक एक सोकॉल्ड, तर त्यावेळेस याचा अर्थच असा होतो की ईश्वर आपल्याला जरा शॉक ट्रीटमेंट देतोय, भ्रम आपला घालवायचा प्रयत्न करतोय, दुरुस्त करतोय. समर्थ सांगतात ना की जो त्रिविध तापे तापला संसार दुःखे जाजावला तोची एका अधिकारी झाला परमार्थास. त्याला ईश्वराने जरा शॉक ट्रीटमेंट दिलेली असते आणि त्यामुळे तो जगाला मिथ्या स्वीकाराला हळूहळू तयार व्हायला लागतो. भ्रांत जो असतो तर त्याला जे काही दिसतंय ते वास्तविक बघता ब्रह्मच आहे, ब्रह्माहून दुसरं काहीही नाहीये. कारण ब्रह्म सगळ्यात अनुस्यूत आहे. ज्या अर्थी पदार्थ दिसतोय, ज्या अर्थी मला त्याचं ज्ञान होत आहे, ज्या अर्थी त्याच्यापासून सुख दुःख काहीतरी होत आहे, त्या अर्थी त्याच्या मागे काहीतरी असलं पाहिजे. भ्रम आहे ना, मग भ्रमाच्या मागे काहीतरी सत्य पाहिजे. आणि ते सगळ्यात आहे पुन्हा पुन्हा आपल्याला सांगायला लागतं. कारण कितीही वेळा जरी सांगितलं ना तरी त्या भ्रमाला सत्य मानण्याचा आपला रोग जात नसतो. खूप ट्रीटमेंट देत असतात, सद्गुरू सांगत असतात विचार करा, म्हणजे गोळी झाली, आपण विचार करतो, गोळी घ्यायचा प्रयत्न करतो, पण आपल्या पोटात ते टिकतच नाही. जगत सत्यत्व आपण सारखं गिळत असतो,
त्यामुळे ही औषधं आपल्या पोटात विचाराची टिकत नाही. यासाठी विचार सातत्याने करायचा असतो हा. आणि जेव्हा जेव्हा जगत सत्यत्वाचा आपल्याला म्हणजे आपल्याला हे कळत सुद्धा नाही की आपल्याला जग सत्य वाटतंय आता, यासाठी कायम नामस्मरण ठेवा, कायम त्याची आठवण ठेवावी ईश्वराची, ज्यांनी हे विश्व रचलेलं आहे, ज्याचा जो खरा ब्रह्मरूपच आहे, त्याची जर का आठवण ठेवली तर आपण सातत्याने औषधाचा भडीमार करतोय, सलाईन लावून ठेवलाय म्हणूया ते नामस्मरणाचं. अशा पद्धतीने जर का आपण गेलो तर आपला भ्रम हळूहळू दूर होऊ शकतो. इथे दुसरं उदाहरण दिलंय की आपण जर का समुद्रकिनारी गेलो, तिरके किरण परत पडत असतात, आपण दुपारी सहसा जात नाही, पण कधीही जर का सूर्यप्रकाश असला, लांबनं आपल्याला समुद्रकिनारी अभ्रक, शिंपले वगैरे पडलेले असतात, त्याच्यावरती सूर्यकिरण परावर्तित झाल्यानंतर त्याला तिथे चांदीचा भ्रम होतो. कधी चॉकलेटचा कागद चकचकीत पडलेला असतो, कधी एखादा पत्रा असतो. शुक्तीच घ्यायला हवी असं नाही, काही घेतलं तरी चालेल. आपल्याला कुठूनही भ्रम कसा होतो तेवढा हवा. मग त्या सूर्यकिरणांच्या मुळे तिथे ती शिंपली झाकली जाते, तिच्या ऐवजी आपल्याला चांदी आहे असं वाटतं, काहीतरी पाणी सुद्धा वाटू शकतं. हा जो भ्रम सगळा होतो आपल्याला, मी शोधतीये कुठे गेला श्लोक, पान उलटत ना, तर पांडुरंग आहे. तेव्हा असा जो हा आरोप होतो ना, वास्तविक शिंपली आहे, पण शिंपली झाकून त्याच्याऐवजी मला तिथे चांदी वाटायला लागते. मग चांदी कधी नाहीच आहे तिथे वास्तविक, तिथे आहे कायम शिंपलं. तसं जेव्हा आपण कधीही जगाबद्दल बोलतो, जगात व्यवहार करतो, तर त्यावेळेस तो सगळा व्यवहार जो आहे तो ब्रह्माच्या ठिकाणी होत असतो. ब्रह्माच्या ठिकाणी वास्तविक व्यवहार नाही, त्याला अव्यवहार्य असं म्हणतात, कारण तिथे दोनच नाहीयेत, एकच आहे. आणि एक जेव्हा असतं ते परस्परात व्यवहार होत नाही, तिथे एकमेव अद्वितीय आहे. व्यवहार व्हायला बाकी त्रिपुटी लागते, दोन लागतात, तर तेव्हा परस्परात व्यवहार होऊ शकतो. इथे व्यवहार्यच नाहीये ब्रह्म, त्यामुळे त्याला अव्यवहार्य असा एक शब्द वापरला जातो. पण हे लक्षात ठेवायचं की जे भासतंय ते ब्रह्मच आहे ना. मग ब्रह्म स्वतःच श्रुती त्यामुळे सांगते, आपल्याला कंटाळा येतो की नाही एकट्याला, त्यामुळे श्रुती म्हणते की एकाकी न रमते बिभेती, एकटं असल्यावर भीती वाटते वगैरे. आणखीन त्यामुळे त्यांनी काय ठरवलं की मीच बहु होईल, बहुश्याम प्रजा आहे, बहुश्याम, मीच अनेक रूपाने प्रकट होतो. म्हणजे याचा अर्थ हे जे अनेक सगळं आपल्याला दिसतंय, संपूर्ण विश्व दिसतंय, ते ब्रह्मच झालाय ना. श्रुती पण सांगते, सगळ्या बाजूनी श्रुती सांगते की ब्रह्मच हे सगळं जग झालं. म्हणजे आपण जो व्यवहार करतो तो ब्रह्माच्या ठिकाणी होतो. पण मग सृष्टी जी आहे ती कशी आहे, नाममात्र आहे, बोलण्यापुरती आहे. वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिकेत्येव सत्यम. घट, बोळक, झुंबर, काही नाव द्या मातीच्या पदार्थाला. हल्ली काय टेराकोटाचे दागिने असतात, कानातलं, गळ्यात काहीतरी एखादं पेंडंट म्हणा, टेराकोटा म्हणजे काय आहे, माती. मग मातीचा कानात झुंबर लटकावा नाही तर छताला लटकावा, मातीच आहे ना ती, दुसरं काही आहे का. नावं त्याची वेगळी आहेत, रूप वेगळी आहेत. जो घट आहे तो आपण गळ्यात लटकावू शकत नाही, त्याचं वेगळं रूप केलं आणखी ते गळ्यात लटकवायला लागलो.
म्हणजे तिथे केवळ नामरूपात बदल झालेला आहे, मातीच्या स्वरूपात जराही बदल नाहीये. माती ती मातीच आहे. त्याच्यात जे काय खनिज आहेत, जे काय पदार्थ आहेत, ते सगळे तसेच आहे. पृथ्वी तत्व ते तेच आहे. ते तमोगुणातनच आलेलं आहे. तमोगुण जो आहे तर तो त्या गुणमायेतनं आलेला आहे, माया ब्रह्मातनं आलेली आहे. हे सगळं जर का आपण पाहायला लागलो तर प्रत्येक गोष्ट ब्रह्माशिवाय वेगळी नाही, पटायला लागतं. पण त्याच्यासाठी ती दृष्टी डेव्हलप करायला, आणि डेव्हलप करायला आपल्याला माहितीये की एखाद्या पदार्थाची टेस्ट डेव्हलप करायला लागते. खूप वर्षापूर्वी मला माझ्या भावानी एक चायनीज रेस्टॉरंट मध्ये नेलं होतं आणि मला नाही आवडलं ते. तो म्हणाला टेस्ट डेव्हलप करायला लागेल तुला, आणि त्याने मला परत नेलं आणि मग मला आवडायला लागलं. म्हणजे आपण ही जशी टेस्ट डेव्हलप करतो तसंच आहे इथे. डेव्हलप करायचं आहे काय? विचार डेव्हलप करायचा आहे, आपली दृष्टी डेव्हलप करायची. आपल्याला जे दिसत आहे तर त्याच्या मागे केवळ अस्ति हे तत्व आहे, भाती हे तत्व आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि जे आहे ते ब्रह्माचाच विकार आहे. विकार वास्तविक ब्रह्माचा नाहीये, पण तरी देखील तिथे ब्रह्मच त्याच्या मागे आहे. हे केवळ अध्यस्त आहे, हे केवळ नामरूपात्मक आहे. म्हणून सांगितलं जातं की कुठच्याही पदार्थाला 5 अवयव असतात. अवयव म्हणजे पाचाचं बनलेलं असतं म्हणा, किंवा 5 गोष्टी असतात तिथे. कुठल्या? अस्ति भाती प्रिय नामरूप. त्यातलं अस्ति भाती प्रिय हे ब्रह्माच्या प्रांतातलं आहे. म्हणजे ब्रह्माच्या मुळे प्रत्येक गोष्टीला आलेलं आहे. पदार्थ अस्ति आहे, भाती ज्ञान होतं, प्रिय त्याच्याबद्दल अनुकूल प्रतिकूल काहीतरी भावना असते आपली. आणखी नामरूप तर बदलतात. आपण फिजिक्स मध्ये पाहतो की पदार्थ नष्ट होत नाही, त्याचं रूपांतर होतं. जे फिजिक्स ह्या पद्धतीने सांगतं तर ते वेदांत अशा पद्धतीने सांगतं. नामरूप जी आहेत ती बदलती आहेत, ती मायेच्या प्रांतातली आहेत. म्हणून नामरूपांच्या मागे जे आहे त्या ब्रह्माकडे लक्ष द्यायचं. नामरूप ही आरोपित आहेत वेदांताच्या भाषेत. म्हणजे आपण जेव्हा कधी कुठल्याही गोष्टीबद्दल बोलतो, व्यवहार करतो, बघतो वगैरे, हा व्यवहारच आहे. तो ब्रह्माच्या ठिकाणीच होत असतो. त्याच्या मागचं हे तत्व लक्षात ठेवायचं. आणखीन जग आरोपित आहे हे स्वतःला सतत सांगत राहायचं, स्वतःला ते पटवून घ्यायचं. काहीही त्याला ब्रेन वॉशिंग सारखे शब्द वापरले तरी बिघडत नाही. जे आहे ते तसंच आहे. अगा जे आहे ते तैसेची आहे, परी काय करावे, बुद्धी तैसी न राहे. ती बुद्धी तशी राहत नाही, म्हणून तिला पुन्हा पुन्हा पटवून द्यायला लागतं. आमच्या इथे पाऊस भरपूर असतो. आपण पाहिलं असेल खेड्यातनं, कधीही पागोळ्या जिथे पडतात ना, तिथे अशी खड्ड्यांची एक ओळच्या ओळ तयार होते. किंवा छोटे छोटे खड्डे असतात, किंवा एक पूर्ण सरासारखं देखील होतं तयार, अखंड फार पाऊस पडला तर. किंवा जर का फरशी असली तर त्या फरशीला किंवा दगडाला सुद्धा भोक पडतात. तोच आहे की परत 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 तोच विचार करत राहिलं तर आपल्याला ते हळूहळू बळी उतरतं, पटायला लागतं. आपल्याला वाईट वाटतं की अजून मला का नाही पट्टाय बुद्धीला, पण अजून आचरणात का नाही येत. पुन्हा नामस्मरण कर, पुन्हा विचार कर. एकच फक्त त्याला उपाय आहे, अभ्यास. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. जगातल्या गोष्टींच्या बद्दल वैराग्य जेव्हा निर्माण होतं, म्हणजे जेव्हा हळूहळू पटायला लागतं की हे कायम टिकणारं नाही, त्यावेळी वैराग्य येऊ शकतं. खरा आनंद कुठे आहे हे ज्यावेळी लक्षात येतं त्यावेळी वैराग्य टिकायला लागतं. जगातल्या गोष्टीत खरा आनंद नाहीये, तर खरा आनंद आपल्या आतमध्ये आहे. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा जगातल्या गोष्टींबद्दल वैराग्य निर्माण होतं, आणि मग आपलं मन ओढ घेणं
कमी व्हायला लागतं. अशी ओढ घेणं जेव्हा कमी होतं ना, तर त्यावेळे आपलं मन त्या नामस्मरणात म्हणा, त्याच्या ईश्वराच्या व्यापकपणात, ब्रह्माच्या व्यापकपणात स्थिरावायला लागतं. कुठच्याही बाजूने जायचं, तिथे जायचंय. लक्षात तेवढं घ्यायचं की ज्या वेळेस जे आपल्याला हत्यार सुचेल, विचाराचं जे हत्यार सुचेल ते वापरायचं. आणखीन आपलं मन जर का विषयात रमत असलं तर त्याला दूर करायचं, विषयाच्या मागचं तत्व पाहायचं. हे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने इतकं जे शंकराचार्य सांगतायत ते यासाठी सांगतायत आपल्याला की आपल्याला पटतं, पण आपण दुसऱ्या क्षणी विषयांच्या बाजूला धावतो आणि हे विसरून जातो. मन जे असतं आपलं ते कसं आपल्याला फसवेल सांगतायत. विषय ओढीने भुलले जन वगैरे तर तऱ्हेने आपल्याला संत सांगत असतात. मन ओढाळ गाय जाऊ नये तिकडे जाय, खाऊ नये तेची खाय. अशा पद्धतीने एक आहे की मनाला ती ओढाळ म्हणजे न ऐकणारं बांधून ठेवायला जिला लागतं अशी गाय असते. तिला सैल सोडलं तर ती जिथे जायला नको तिथे जाते. मन तेच करतं. त्याला नामाने बांधून ठेवायला लागतं, विचाराने त्याला बांधून ठेवायला लागतं. आणि असं जेव्हा बांधून ठेवतो तेव्हा ते हळूहळू सरळ येतं. त्याचा ओढाळपणा कमी व्हायला लागतो, तो जातो आणि मग ते सुतासारखं सरळ होऊन बुद्धीच्या बरोबर हात मिळवणे करतं. आणि मग काय होतं? अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्यात. तिथे योग साध्य होतो, म्हणजे जीव ब्रह्मैक्याचा योग साधण्याला आपल्याला अनुकूल परिस्थिती निर्माण होते. मग मन आणि बुद्धी यांचं जी सतत युद्ध चाललेलं आहे, रात्रंदिन युद्ध चाललेलं आहे, तर ते हळूहळू जाऊन त्यांचं सख्य होतं. तह होतो आधी, सख्य होतं आणि मग दोघं बरोबर जायला लागतात आणि योग्य ठिकाणी आपल्याला घेऊन जातात. यासाठी पुन्हा पुन्हा एकच सांगायला लागतं की आपली दृष्टी बदलायची, विचार सारखा करायचा, त्याचं अनुसंधान ठेवायचं. त्याच्यासाठी नामस्मरणासारखं उत्तम साधन नाहीये. फक्त ते मेकॅनिकल होता कामा नये, जाणीवपूर्वक ते केलं पाहिजे. ते ब्रह्म आहे, जो नामी आहे तो, हे लक्षात घेऊन केलं पाहिजे. सगळीकडे आपल्याला हळूहळू जे दिसत आहे त्याच्यात ईश्वर तत्व आधी बघायला शिकावं. ते जास्त सोपं असतं ब्रह्मतत्व बघण्यापेक्षा. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्याने ते करायचंय. जगाच्याकडे मिथ्यात्व दृष्टीने पाहावं. अरे हे नाशिवंत आहे, हे टिकणारं नाहीये, जसं दिसतंय तसं नाहीये, ही दृष्टी डेव्हलप करायची. याचा अर्थ असा नाही की सारखं तोंड वाकडं करून बसायचं. मग तिथे कौतुक बघतो आपण की अरे हे नाशिवंत आहे खरं आहे, पण किती सुंदर त्याची रचना केली आहे देवानी. देव आठवायचा तिथे. किती सुंदर आहे म्हणून त्याच्यात रंगायचं नाहीये, तर तिथे देव आठवायचा आहे. हे सगळे बारक्या गोष्टी असतात अगदी. देव आठवतोय का भोग आठवतोय, तो सगळा प्रश्न असतो. म्हणून इथे आता परत सांगतायत आपल्याला की अतः परम ब्रह्म सद्द्वितीय, म्हणजे सद अद्वितीय विशुद्ध विज्ञान घनम निरंजनम प्रशांतम आद्यंत विहीनम अक्रियम निरंतरानंद रस स्वरूपम. पुढचा आपण 240 पण त्याला जोडूनच घेतलाय की निरंतरानंद रस स्वरूपम. हे झालं, सॉरी. निरस्त मायाकृत सर्व भेदम नित्यम सुखम निष्कलम अप्रमेयम अरूपम अव्यक्तम अनाख्यम अव्ययम ज्योतिः स्वयं किंचिदिदम चकास्ति. म्हणजे काय आहे आता? कल्पित जग तर नाहीये, कधीच नाहीये, सत्य नाहीच आहे ते. म्हणून आहे काय आता? अतः म्हणून परम ब्रह्म सद अद्वितीय, इथे केवळ ब्रह्म आहे. ते कसं आहे? सगळ्याच्या पलीकडे आहे, सगळ्याच्याहून श्रेष्ठ आहे. परचा अर्थ हा पण होतो, दोन्ही होतात. ब्रह्म जे आहे ते, म्हणून त्याला परब्रह्म वगैरे आपण एक एक नावं देतो. सद आहे
म्हणजे जे त्रिकाला बाधित आहे. त्रिकाला बाधित म्हणजे तिन्ही काळात जे अबाधित आहे. अबाधित आहे म्हणजे कायम आहेच, कधीही बाधित होत नाही, म्हणजे कधीही नाही असं होत नाही, कधीही ते खोटं ठरत नाही, कायम आहे. त्याला दुसरा शब्दच नाहीये. आहे, अस्तित्वोपलब्धव्य आहे, कायम आहे, हे मनामध्ये पक्क ठसवायचं. ह्या सगळ्या वस्तू जातील, नाशवंत आहेत, कारण त्या भ्रमात्मक आहेत, कारण त्या बाधयोग्य आहेत, मिथ्या आहेत. पण ब्रह्म जे आहे ते सत्य आहे. सत्य तेच खरं आहे. खरं आहे म्हणजे तिन्ही काळात जसं आहे तसं आहे, त्याच्यात कसलाही बदल नाहीये. अद्वितीय. अद्वितीय म्हणजे तिथे दुसरं नाही, त्याच्यात कसलाही भेद नाहीये. आता माझ्यामध्ये डोळे, नाक, कान, हात, पाय सगळे भेद आहेत. ब्रह्माला तसलं काही नाहीये. ब्रह्म जे आहे ते आनंद घन, सद्घन, चिद्घन ह्या पद्धतीने त्याचं वर्णन केलं जातं. किंवा एक रस असं एक वर्णन केलं जातं. निघोट म्हणतात. ते पूर्णपणे जसा स्फटिक असतो ना, सगळा सारखा असतो. त्याला खरं तर उपमाच नाही देता येत आपल्याला, पण त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीये. ते जसं आहे तसं आहे, बस तेवढंच त्याच्याबद्दल म्हणता येतं. म्हणून ते त्रिकालात असतं, सत आहे, अद्वितीय आहे, द्वितीयम नास्ति, दुसरं तिथे काहीही नाहीये. एकमेव अद्वितीय, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंड एकरस. किती पद्धतीने त्याचं वर्णन करता येतं. अद्वितीय आहे, दुसरं नाहीच आहे तिथे काही, कसलेही भेद नाहीयेत तिथे. पुढे काय आहे? विशुद्ध, अत्यंत शुद्ध, विशुद्ध विशेषे करून पूर्णपणे शुद्ध आहे. म्हणजे परत भेसळ नाही, नाम रूप त्रिगुण त्रिपुटी कसलीही भेसळ नाहीये, कसलाही मल नाहीये. ते शुद्ध ज्ञान स्वरूप आहे, विज्ञान घनम. मगाशी ज्ञान घन, चित घन असा शब्द वापरला. इथे विज्ञान घन म्हणतात. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, म्हणजे ब्रह्मज्ञान, म्हणजेच ज्ञान रूपता. आणि ते केवळ ज्ञान रूप आहे, म्हणजे विज्ञान घन आहे. त्यात ते ज्ञान रूप आहे म्हणून आपल्याला जगात सगळं हे कळलं ते कळलं, अशी विविध ज्ञान जी होत असतात, ते त्याच्या मागे ते ज्ञान घन तत्व आहे. माझ्यात पण ते आहे म्हणून मला कळलं असा व्यवहार होतो. म्हणून ते केवळ ज्ञान स्वरूप आहे, निरंजन आहे. परत तेच आहे की त्याच्यात अविद्येचा मळ नाही, अविद्येने त्याच्यावरती आवरण जे घातलेलं आहे, वास्तविक ते आवरण खरं नाहीये. आवरण शून्य आहे, ते निरंजन आहे, त्याच्यात कसलाही रंग मिसळलेला नाहीये, प्रशांत आहे. आता प्रशांत म्हणजे प्रकर्षेण शांत. आपल्याला शांत माहिती आहे, पण प्रशांत आपल्याला माहिती आहे. आपली शांती ढळते. प्रशांत जेव्हा असतं तेव्हा ती शांती ढळत नाही कशाने. एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म म्हणत असत ना, त्यांची शांती कुठच्याही गोष्टीने ढळली नाही कधी. प्रशांत, प्रशांत मनसम शब्द आहे, आपल्याला माहिती आहे. आपली शांती कशाने हो ढळते? आपली शांती जी ढळते त्याला कारण आपल्याला कसली तरी इच्छा असते, मग ते आपल्याला प्राप्त झालं, मिळालं तरी आपली शांती ढळते, कारण आपण आनंदात जातो. अरे मला मिळालं, हाय हुई वगैरे एक हल्ली शब्द बरेच वापरतात त्यात. किंवा जर का मिळालं नाही तर संताप येतो. कुठच्याही कारणाने आपली शांती ढळतेच. आमचे श्री गुरु त्याला एक छान उदाहरण देतात की एक शांत सरोवर आहे. एक तिथे वात्रट मुलगा आला, त्याने एक दगड उचलला आणि सरोवरात टाकला. सरोवराचे संथ
शांत सरफेस होता, तो ढवळला गेला, त्याच्यावरती तरंग उठले, सगळीकडे ते पसरले, तो निघून गेला. सरोवर पुन्हा शांत झालं. दुसरा एक माणूस आला, त्याला कोणीतरी लाडू दिला होता आणि त्याला तो नको होता. त्याने घेतला, आणखीन सरोवराच्या पाण्यात टाकला. परत तेच झालं. सरोवराचा जो शांत सरफेस होता, स्मूथ, तो पूर्णपणे हलायला लागला, तरंग उठले, सगळीकडे पसरले. म्हणजे काय होतं की दुःख म्हणा किंवा सुख म्हणा, दोन्हींनी आपलं अंतःकरण ढवळून निघतं. आणि पुढे ते सांगतात की सरोवराचं चांगलं आहे, ते दगड किंवा लाडू पुन्हा बाहेर काढत नाही आणि पुन्हा मारून घेत नाही स्वतःवरती. पण आपण मात्र सुखाचे, दुःखाचे, क्रोधाचे वगैरे जे काय असतात ते बाहेर काढतो, पुन्हा आत फेकतो, पुन्हा चित्त अशांत करून घेतो. म्हणजे प्रशांत होण्यासाठी पहिली इच्छा गेली पाहिजे, विषयांच्या बद्दल प्रेम गेलं पाहिजे, संताप गेला पाहिजे. इच्छा जेव्हा जाते ना, तर त्यावेळी ध्यायते विषयान उत्साह संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधोभिजायते. एक एक आपल्याला माहिती आहे या गोष्टी सगळ्या. म्हणून इच्छा हे सगळ्याचं मूळ आहे. आणि त्यासाठी आपल्याला ज्या इच्छा होतात त्यांच्याकडे बाधित नजरेने पाहायचं. इच्छा होत राहणार आहेत, कारण त्या इच्छा ह्या आपल्या अनेक जन्मांच्या संस्कारांमुळे असतात. त्या इच्छा होत राहणार आहे, पण त्यांचं स्वरूप जाणून घ्यायचं. त्यांच्याकडे येणारे जाणारे, त्या काही कायम टिकणाऱ्या नाहीये. इच्छा पूर्ण झाली ठीक आहे, नाही पूर्ण झाली ठीक आहे. अशा पद्धतीने जर का आपण पाहायला गेलो, कारण व्यवहार करायलाच लागतो. जगण्यासाठी अन्नाची इच्छा झाली, अन्न खायला लागतं, पाणी प्यायला लागतं. प्रत्येक गोष्ट आपल्याला ही गरजेची आहे, नाही असं नाहीच आहे. ती टाकायची असं अजिबात नाहीये, पण त्याचं स्वरूप जाणून घ्यायचं. आणि मिळाली नाही तर रागायला, संतापायला वगैरे असलं हे करायचं नाहीये. नाही मिळाली, प्रारब्ध. मिळाली, प्रारब्ध. ईश्वराची व्यवस्था. बस, त्याच्या पलीकडे विचार करायचा. म्हटलं तर सोपं आहे हो, फार सोपे आहे. सोपे आहे. चित्त सहाय्य झाली आहे, तिथे सगळी गडबड होते. कारण आपण विसरून जातो, आणखीन पुन्हा विषयात रमतो. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो येतो आपला. जगाला सत्य मानायला लागतो. म्हणून इथे आता म्हटलेलं आहे की हे सगळं प्रशांत आहे, ते पूर्ण शांत आहे. तिथे कुठलीही इच्छा नाहीये, त्यामुळे इच्छा भंगाचं, अपेक्षा भंगाचं वगैरे दुःख नाहीये. कोणाकडनंही आपण अपेक्षा ठेवत असतो. अपेक्षा ठेवली की अपेक्षा भंग हा हेच असं धरून चाला. अपेक्षा ठेवली नाही तर अपेक्षा भंग होणार आहे का कधीतरी? हे व्हायला हवंय, करायचं. त्यांनी करायचं की नाही तो त्याचा प्रश्न आहे. मला करायचंय, मी करायचंय. त्यांनी मदत करायची की नाही तो त्याचा प्रश्न आहे. ह्या पद्धतीने जर का आपण गेलो तर आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. एवढं अगदी लक्षात ठेवायचं ना, आपलं चित्त शांत राहायला लागतं. प्रशांत होईल तेव्हा होईल. शांत तरी होऊन दे आधी. प्रशांत नंतर आद्यंत विहीनम, आदि अंत ज्याला नाही असं. म्हणून अनंत, अनादि अशा पद्धतीने शब्द वापरतात. तेच इथे दुसऱ्या शब्दात म्हटलेलं आहे. आणखीन दुसरा शब्द वापरायचा तर त्याला आदी नाही, म्हणजे उत्पत्ती नाही, कारण ते कायम आहे. जे आहे त्याला उत्पत्ती कुठून आणणार? इथे माझ्या नाकावरती चष्मा आहे, म्हणजे डोळ्यांवरती ठेवलाय. नाकावरती ठेवायला लागतो म्हणून नाकावरती म्हटलं. हा चष्मा आहे, याला आता उत्पन्न करायला जाणार आहे का मी? त्याची आधीच सुरुवात झालेली आहे. पण तसं ब्रह्माच्या बाबतीत नाही म्हणतायत. आद्यंतरहित, याचा अंत होणार आहे, याला कधीतरी सुरुवात झालेली आहे. ब्रह्माचं तसं नाहीये. ज्याला सुरुवातच नाहीये, जे कायम आहे, त्याचा अंत तरी कसा होईल? ते आदि अंतरहित आहे.
इथे सुरू झालं इथे संपलं असं नाहीये, कधी सुरू झालं कधी संपलं असं नाहीये. ह्यालाच देश काल वस्तू परिच्छेद नाही असं दुसरं नाव आहे. आपण हे अर्थ त्याचा जेव्हा बघायला जातो ना, तर तेव्हा ते असं सगळं जुळत जातं. जे हे आहे तेच तसं आहे, त्याला वेगळ्या पैलूतनं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे सगळे पैलू एवढ्यासाठी आहे की आपल्याला सगळ्या बाजूनी त्याला ग्रास म्हणूया. बुद्धीला ते बुद्धिग्राह्यम म्हटलेलं आहे त्याला. अतींद्रियम जरी असलं तरी बुद्धिग्राह्यम. आणि बुद्धिग्राह्य म्हणजे ते बुद्धीला त्याच्या संकल्पना जी आहे तर ती कुठेतरी पकडायला आपण जातो. म्हणजे हे जे जग आहे तसं ते नाहीये इतकं तरी आपल्या डोक्यात ते बसतं. आणि मग ते कसं आहे, ब्रह्म होऊन अनुभवावं हे एकच त्याला उत्तर आहे. कसं आहे ना. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सद्गुरूंच्या बद्दल बोलताना की मायेच्या बळे करी नमी स्तवन ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जायमान काय करू. की मायेच्या बळावरती, शब्दशक्तीच्या बळावरती सद्गुरु रूपी ब्रह्माचं मी स्तवन करीन असा इच्छा होती. पण ब्रह्माच्या ठिकाणी मायालाच ते संकोचते. कारण ब्रह्म तिला माहिती असतं की तिथे आपल्याला अस्तित्व नाहीये. त्यामुळे ती परत फिरते. म्हणून मग आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी असं म्हणून ते मोकळे होतात की तुम्ही जसे आहात तसे तुमच्या स्वरूपात आहात. मी याच्या पलीकडे वर्णन करू शकत नाही. असाल तैसे असा याचा अर्थ काय आहे? पूर्णपणे उत्पत्ती विनाश वगैरे हे काही नाहीच आहे. जे जे आपल्याला माहिती आहे ते त्याच्या ठिकाणी नाहीये. निष्क्रिय आहे. क्रिया करायला काहीतरी लागतं ना, अवयव लागतात. आता मी इथे आत्ता बसली, नंतर इथनं उठून मी आत जाईन, म्हणजे ही क्रिया झाली. आता मी बोलतेय, मला जीभ आहे, तोंड आहे, मुख जिथे म्हणतात की त्याच्यात 8 ठिकाणी आदळून शब्द बाहेर पडतो. अरे या क्रिया व्हायला भेद असायला लागतात. डोळ्यांनी मला वाचता येत आहे, भेद असायला लागतात. काहीतरी वेगळं आहे म्हणून मी ते बघू शकतेय. पण त्याच्या ठिकाणी भेदच नाहीये. मग क्रिया कुठून येणार? क्रिया येणार नाहीये तिथे. अखंड आनंद रूप म्हणजे अखंड आनंद, केवळ आनंद रूप आहे ते. आनंदाशिवाय दुसरं काहीही तिथे नाहीये. हा ब्रह्माचा सगळ्यात सूक्ष्म भाग आहे. सत सगळीकडे जाणवतं आपल्याला, जाणवतं जे जे ते ज्ञान आहे. चित्त तेही आपल्याला लक्षात येतं बऱ्याच ठिकाणी. आनंद मात्र चित्त शांत झाल्याशिवाय अनुभवाला येत नाही. आणि म्हणून त्याचं स्वरूप अखंड आनंद रूप आहे. आणि ज्या वेळी आपण ते होतो, ब्रह्मानुभवी जेव्हा होतो तेव्हा अखंड आनंद असतो. आणि म्हणून माऊली म्हणते की देखे अखंडित प्रसन्नता अथिली जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःख. हे जे सांगितलेलं आहे ते त्यामुळे सांगितलेलं आहे. किंवा स्वामी स्वरूपानंदांनी जीवनमुक्ताचं लक्षण सांगताना सुहास्य वदन प्रसन्न दर्शन अशा पद्धतीने वर्णन केलंय. ते आनंदरूप झालेले असतात, यासाठी आहेत ते. निरंतर आनंद रस स्वरूप आहेत ते. कायम, कायम शब्द दोन्ही बाजूने घेता येतो. की कायम म्हणजे कायम असणारे, नित्य अशा पद्धतीने घेता येईल. आणि कायम आनंद स्वरूप असाही आपल्याला लावता येतो. केवळ आनंद रूप आहेत ते. मग आनंदाचे डोही, आनंद तरंग हा अनुभव येतो. जग असेल, जगातली लोक असतील, जे आहे तर त्याच्या मागे आनंद स्वरूप ब्रह्मच आहे, एवढं पक्क लक्षात घ्यायचं. उकिरडा दिसला, आनंद होणार आहे. तिथे ज्ञान आहे की नाही? तो आहे म्हणजे सत आहे की नाही?
मग आनंद जरी मला त्याच्यातला अनुभवाला आला नाही तरी तो तिथे आहेच. सच्चिदानंद रूप आहे ब्रह्म. आणखीन ज्या वेळे ती स्थिती येते त्यावेळे हे केवळ मनाने निर्माण केलेलं आहे, हे खरं नाहीये. त्याचा बाध होऊन जातो. या प्रत्येक गोष्टीचा बाध होतो. याचा अर्थ असा नाही की उकिरड्यात राहावं, पण ह्याचा बाध होऊन जातो. बाध होतो म्हणजे ते खरं नाहीये. काय त्याच्यापासून सुख दुःख, चांगल्या गोष्टींच्या बद्दल जे आहे तेच वाईट गोष्टींबद्दल आहे. सगळ्याकडे ही दृष्टी आपल्याला लावता येते. अखंड आनंद रूप आहे. आणखी निरस्त मायाकृत सर्व भेदम, मायेने निर्माण केलेले जे सगळे भेद आहेत ते निरस्त केले. त्याच्याहून सगळं हे वेगळं आहे. हे सगळे जे जग आपल्याला दिसत आहे भिन्न आहे. किती जगात भिन्नता आहे. आधी ईश्वराने खूप निर्माण केलंय आणि त्याच्यात आपण आणखीन जीवकृत द्वैत आणखीन मोठं आहे आपल्यासाठी. वास्तविक ईश्वरकृत द्वैतच आहे आणि त्याच्यात आपण आपल्या बुद्धीने, लाकूड आहे, झाड आहे, ते आपण पडलेलं किंवा पाडलेलं त्याच्यापासून फर्निचर बनवतो, त्याच्यापासून काय काय गोष्टी बनवतो. हे सगळं जे आहे ते कुठून आलं? जीवकृत द्वैत आहे. वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिकेत्येव सत्यम, हे लोखंड सोनं सगळ्याला त्यांनी उपनिषदात तिन्ही गोष्टींना सांगितलेलं आहे. तसंच आपण कुठचीही गोष्ट घेऊ शकतो. केवळ लोखंड सोनं 3 उदाहरणं दिली म्हणजे जगातली प्रत्येक गोष्ट आहे ती उपादान स्वरूप आहे एवढं लक्षात घ्यायचं. सगळ्याच उपादान शेवटी ब्रह्म येतं. मायेच्या साह्याने सगळं निर्माण केलं जातं हे लक्षात ठेवायचं. म्हणून हे सगळे जे भेद आहेत ते अविद्याकृत आहेत. आणखीन त्या सगळ्याहून ब्रह्म वेगळं आहे. सगळ्यात व्यापून आहे पण सगळ्याहून वेगळं आहे. मत्तः परतरं नास्ति किंचित भगवान सांगतात. किंवा 9व्या अध्यायात जो ऐश्वर्य योग सांगितला, जो गेल्या वेळेस आपलं झालं की सगळं जग माझ्यावरती भासतंय पण मी जगात नाहीये किंवा सगळ्यात मीच व्यापून आहे, दोन्ही पद्धतीने सांगितलेलं आहे. तिथे ह्या सगळ्याहून वेगळं असलेलं असं सांगताय. अविनाशी, आपल्याला विनाश माहिती आहे म्हणून अनंत सांगून देखील परत अविनाशी सांगायला परत वेगवेगळ्या अँगलनी तीच गोष्ट आपल्याला सांगत जातात. अविनाशी आहे. पूर्णपणे अविनाशी म्हणजे नित्य झालं. तो शब्द तिथे वेगळा अनेक पद्धतीने सांगण्यात येतं. हे त्यासाठी आहे. सुखम, आनंद स्वरूप आहे ते. आणि जगातल्या ह्या गोष्टीतनं आपल्याला सुख होतं. म्हणजे जे विषयातनं जो आनंद मिळतो त्याला सुख असं नाव आहे. आणखीन विषय निरपेक्ष जो असतो त्याला आनंद असं म्हणतात. सूक्ष्म फरक आहे पण दोन्ही इंटरचेंजेबल शब्द आहेत. पण इथे सुखरूप आपण म्हणतो. कायम केवळ सुखरूप आहे. सुखाशिवाय दुसरं काहीही नाहीये. तिथे आनंद रूपता म्हणूया, आनंद घन म्हणूया, कुठच्याही पद्धतीने शब्द वापरला तरी त्याचा अर्थ आपल्याला लक्षात येऊन जातो. निष्कलम, कला म्हणजे अंश, भाग. आपण चंद्राला कला आहेत म्हणतो ना 16, तसा त्याला कला नाहीयेत म्हणजे भाग नाहीयेत म्हणजे अवयव नाहीयेत, कण नाहीयेत. अखंड एक रस हे त्यासाठी शब्द वापरला जातो. आपल्याला प्रत्येक गोष्ट कणांची, ॲटम्सची बनलेली असते हे कळतं. पण ॲटम हे शेवटी एनर्जीत कन्व्हर्ट होतात ना. एनर्जी ॲटम मध्ये होते. याचा अर्थ काय आहे? ते एकच आहे. जे दिसत आहे ते ब्रह्मरूप आहे, निरवयव आहे. तिथे कणांना वास्तविक अस्तित्व नाही. जे दिसत आहे ते भ्रम आहेत. थोडं टिकतं जातं, येतं टिकतं जातं, म्हणजे कायमचं नाहीये. ते निरवयव आहे. प्रत्यक्ष जे तत्व आहे तर त्याच्यात कण नाहीये.
निरस्त माया नित्यम सुखम निष्कलम अप्रमेय. प्रमेय म्हणजे ज्याचं ज्ञान करून घ्यायचं ते. आपल्याला गणितातली प्रमेय माहिती आहेत जी आपल्याला सोडवायला लागायची. पांडुरंग हरी त्या अंकगणिताच्यामुळे मी तो सोडून बी ग्रुप घेतला. जाऊन दे. पण प्रमेय म्हटलं की अजूनही मला ते गणितच आठवतात. धास्ती. इथे अप्रमेय म्हणजे कुठच्याही प्रमाणांना जे विषय होत नाही, जे वेगळेपणाने जाणून घेता येत नाही, कारण सगळं ज्ञानरूप आहे, सगळं ब्रह्मरूप आहे. असं असल्यामुळे ते अप्रमेय आहे. कुठचंही इंद्रिय त्याच्यापर्यंत पोचत नाही, ज्ञानेंद्रिय त्याच्यापर्यंत पोचत नाहीत, बुद्धी त्याच्यापर्यंत पोचत नाही, मन पोचत नाही. मनबुद्धी अगोचर संत आपल्याला सांगतात. संत हेच सांगतात हो. शब्द साधे असतात, त्याचा अर्थ समजावून घ्यायचा असतो. आणि तो अर्थ समजावून घेण्यासाठी वेदांत अभ्यास करायला लागतो, तो विचार आपल्याला करायला लागतो, तरच आपल्याला समजून घेता येतं. नाहीतर आपल्याला हे समजून घेणं अशक्य आहे. हे समजून घ्यायचं तर संतांचं वाङ्मय समजून घ्यायला आपल्याला वेदांताचा थोडा तरी अभ्यास लागतो करायला, तर ते समजतं आपल्याला. ठीक आहे. अप्रमेय म्हणजे आपल्याला जे जे इंद्रियांना कळतं, ज्याचं ज्याचं ज्ञान होतं, ज्याला ज्याला प्रमेयत्व आहे. प्रमेयत्व म्हणजे ज्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे ते प्रमेय. प्रमाणाने प्रमेयाचं प्रमाज्ञान होतं. शास्त्रीय भाषा मला येते, वापरत नाही, पण माहीत असायला पाहिजे. प्रमेय म्हणजे ज्याचं ज्ञान करून घ्यायचं, प्रमाण म्हणजे ज्याच्या साह्याने करून घ्यायचं, आणि प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. याचा अर्थ मी इंद्रियांच्या साह्याने किंवा कशाच्या तरी साह्याने, मन बुद्धी इंद्रिय वगैरेच्या साह्याने एखाद्या गोष्टीचा, आता इथे हा ज्याला काय म्हणतात, कर्णपिशाच असा त्याला एक छान शब्द वापरलेला माझ्या सद्गुरूंनी. पण मोबाईल, हा जो मोबाईल आहे हे प्रमेय आहे. मी याच्याकडे जेव्हा बघते तर त्यावेळी मला त्याचं ज्ञान होतं. पूर्ण होतं का? नाही. आत्ता त्याची कॅमेऱ्याची बाजू म्हणजे मागची बाजू ही मला बघता येते. असं केलं की समोरची स्क्रीन बघता येते, पण तरी मागची बाजू मग झाकली जाते, साईड्स झाकल्या जातात. त्यामुळे सगळा पूर्ण मला एका वेळी कधीही कळणार नाही. अप्रमेय हे सुद्धा आहे वास्तविक पाहायला गेलं तर, पूर्ण ज्ञान होणार नाही. पण तरी देखील याचं आपल्याला वेगळेपणाने ज्ञान होतं, प्रमाणांच्या साह्याने. म्हणजे हाताने मला स्पर्शाने ज्ञान होतं, डोळ्यांनी मला आकार कळतो. हे सगळे जे आहेत ब्रह्म अशा पद्धतीने कळत नाही. म्हणजे जे जे कळतं ते ब्रह्म नाही. मुख्य हे आहे, ब्रह्म असं यांनी कसंही कळत नाही, म्हणून जे कळतं ते ब्रह्म नाहीये. ते झाल्याशिवाय ते कळत नाही. तद्रूपता यायला लागते, हळूहळू ग्लिम्स यायला लागतात त्याचे, आणि तसे येता येता ते आतमध्ये दृढावतं. म्हणून ते प्रमाणाला विषय होत नाही असं म्हणतात. याचा अर्थ ते अप्रमेय, ह्याचाच अर्थ ते स्वयंप्रकाश आहे. सगळे एका अर्थी शब्द आहे. अप्रमेय, अरूपम, रूप नाहीये त्याला. का? ते कणांचं बनलेलं नाहीये, म्हणून त्याला रूप नाहीये. म्हणजे रूप नाहीये म्हणजे मग बाकीची पण आपल्याला अध्याहाराने घ्यायला लागतात. शब्द स्पर्श रूप रसगंध, पाचही गोष्टी त्याच्या ठिकाणी नाहीत. मग मला जेव्हा कसला तरी अनाहत नाद ऐकू येतो, तो म्हणजे ब्रह्म का? नाही. तो कानांनी वास्तविक ऐकू येत नाही, बरोबर आहे. त्याचं ज्ञान, आतल्या आत त्याचं ज्ञान ऐकू आल्यासारखा होतो. पण कुठेही तिथे आहत आहत म्हणजे म्हणजे आपटलेलं नाहीये, कंप नाहीये. सगळे आपले आवाज जे असतात ते आयदर
व्हायब्रेशन्सच्या मुळे किंवा काहीतरी दोन पदार्थ एकमेकांच्या वरती आपटल्यामुळे असे होत असतात. ब्रह्माच्या बाबतीत दुसरं नाहीच आहे. तिथे जो नाद होतो तो माझा मार्ग योग्य आहे, चित्त शांत झालेलं आहे एवढं कळण्यासाठी. चव कसली तरी आली जिभेवरती, दिव्य असं हे नाद म्हणा, वास म्हणा, चवी म्हणा, स्पर्श म्हणा, होतात हे. पण ते म्हणजे ते नाही हे लक्षात घ्यायला लागतं. तो केवळ एक आपल्याला झलक कुठेतरी मिळून जाते, दॅट्स ऑल. ते म्हणजे ते नाही हे पक्क लक्षात घ्यायचं. कसा अनुभव आला म्हणजे मी अनुभवी झाले नाही हे लक्षात ठेवायचं. म्हणून ते रूप रसादी शून्य आहे हे अगदी पक्क लक्षात घ्यायचं. अरूपम म्हणजे पाचित ज्ञानेंद्रियांनी जे जे ज्ञान होतं ते म्हणजे ब्रह्म नाहीयेत पदार्थ. अव्यक्तम, अव्यक्त म्हणजे व्यक्त दशेला नाही आलेलं, म्हणजे इंद्रिय गोचर नाही, म्हणजे अतिंद्रिय आहे, म्हणजे स्वयंप्रकाश आहे. परत तेच सगळ्या बाजूनी आपण जर का विचार करायला लागलो तर त्याचं वर्णन तेच होतं, त्याच्या पलीकडे नाही. अरूपम अव्यक्तम अनाख्यम. आपण नाम आणखीन रूप पाहिलं की जी बदलतीये. ब्रह्माला नाव ठेवायला आहे कोण? नावं ठेवायला तर नाहीच आहे, पण नाव द्यायला देखील कोणी नाही. आपण बारसं करतो, नाव देतो प्रत्येक पदार्थाला काहीतरी. अरे हे पक्षी ओरडतोय, काय आहे, काय नाव त्याचं? मनात येतं. वेगवेगळे पक्षी दिसतात, मग ह्याचं नाव काय, ह्याचं नाव काय, मग मी पुस्तक आणते, जाणून प्रयत्न करते. प्रवृत्ती कुठून येतात? सच्चिद आनंदात. हे नाव आहे होय, बरं. मग इंग्रजीत काय म्हणतात, मग मराठीत काय म्हणतात? आपली ज्ञानाकडे जिज्ञासा निर्माण होत असते. याला कारण मी ज्ञानरूप आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या प्रवृत्ती आहेत ना, अरूपम अव्यक्तम अनाख्यम, त्याला अशा पद्धतीने काहीही प्रवृत्ती नाही, त्याला नाम नाहीये. आत्मारामातली पहिलीच ओळी आहे, जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासून झाला, झालाची नाही तया अरूप आला, रूप कैचे? ते जे ब्रह्म आहे त्याला नाव कोणी दिलं? जो माया गौरी पासून माणूस झाला त्यांनी त्याला ब्रह्म असं नाव दिलंय. वास्तविक ते झालेलं नाहीये, निर्माण झालेलं नाहीये, ते कायम आहे. मग त्याला रूप आहे का? रूप नाही, तिथे नाम तरी देता येईल का? अनाख्यम, त्याला नाम नाही. अव्ययम, व्यय म्हणजे झीज, झीज नाही ह्याचा अर्थ हा एक विकार झाला. मग षड्विकार नाही. षड्विकार जे सांगितलेलं आहे की जायते अस्ति वर्धते वगैरे, हे असले कुठलेही त्याला विकार नाही, बदल होत नाहीये. थोडक्यात ते जसं आहे तसं आहे. अनाख्यम अव्ययम ज्योती, ज्योती म्हणजे चित्त म्हणूया, ज्ञान प्रकाश. ज्योती, ज्योत्स्ना वगैरे नाव आहेत ही कसली, काय दाखवतात? ज्ञान प्रकाश. तो स्वयं ज्योती आहे, म्हणजे कायम ज्ञानरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे. तसं आहे ते. आणखीन ते जे ब्रह्म आहे, स्वयं किंचित इदम चकास्ती, ते ब्रह्मच स्वतःच ह्या सगळ्या जगत रूपाने आपल्याला अनुभवाला येतं, भासत, चकास्ते. आपल्याला ते भासताय. सगळं जे काय आहे या जगात ते ब्रह्मच आहे हे परत आपल्याला सांगतायत. म्हणजे ब्रह्मदृष्टी डेव्हलप करायची आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्याला जे जग सत्य वाटतंय ते तसं नाही, त्याच्या अधिष्ठान रूप ब्रह्म आहे ते लक्षात घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला तिथे जायचं असतं. हा जो विचार आहे, हा विचार आपल्याला परत परत वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्यात येतो. आणखीन तो लक्षात घ्यायचा
तसा विचार करायचा प्रयत्न करायचा, चित्त तिथे ठेवण्याचा प्रयत्न करायचा, आणि त्याच्यासाठी नामस्मरणासारखं दुसरं औषध नाही. त्याच्या साह्याने आपल्याला मात्र ते जाणीवपूर्वक करायला लागतं, ज्ञानपूर्वक करायला लागतं. केवळ मेकॅनिकल नाम उपयोग नाही. नुसतं हे लावून ठेवलंय, काय म्हणतात त्याला, एक रेकॉर्ड लावून ठेवली, उपयोग नाहीये. उलट ती कटकट होते मला तरी. सारखा आवाज आपला कानात घुमतोय, त्याला काही अर्थ आहे का? शांतता बरी. शांततेत आपण आपलं नाम घेऊ शकतो, त्याचा विचार करू शकतो. तिथे एका लयीत आपलं सारखं चालू असतं. ते यंत्र काही मुक्त व्हायचं नाहीये, आणि ते ऐकून मी मुक्त होणार नाहीये नुसतं मेकॅनिकली ऐकून. त्याच्यापेक्षा ज्ञानासह जाणीवपूर्वक मी ते जर का नाम घेत गेले, त्याचा अर्थ लक्षात घ्यायला लागले, जगातल्या नामरूपांकडे दुर्लक्ष करून त्याच्या मागचं तत्व बघायला लागले, तर मी नक्की मुक्त होणार आहे. इथे आपण थांबूया आता, वेळ जवळजवळ झालेली आहे. हो, 240 पर्यंत झालेले आहेत. तेव्हा आज थांबूया. हरिओम. ताई, तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार. इथे कुणाला प्रश्न असल्यास कॅमेरा ऑन करून विचारा. थांबूया. ठीक आहे, थांबूया. शेवटचा श्लोक घेतो. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्री राम.